केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली
माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञान ईश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माता वर्ग थोडं मागे सर ज्ञानेश्वर माऊली पुरुष वर्ग पुढे सर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची भगवान पंढरीनाथ चैतन्य घन ज्ञानोबराया सर्व माता पिता सर्व गुरुजन आमचे गुरुस्थानी असलेले डॉक्टर महाराज सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून ही जी माझ्या वाट्यावर आजच्या 2 तारखेची सेवा आलेली आहे आणि आज विशेष म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका माझं हे जे भगवंताचं वचन आहे तो दिवस आज असल्याकारणाने मी माझं परम भाग्य समजतो की आज मला वारीची सेवा करण्याकरता मिळाली. मग तुम्ही म्हणाल तुम्ही वारीच्याबद्दल बोलणार मग तुम्ही का गेले नाही वारीला? कार्तिकीला संस्थेत काही कार्यक्रम नसतात, फक्त बाबांचं आज कीर्तन असतं 5 ते 7 आणि पंक्ती वगैरे वगैरे काहीच नसतं. आम्ही परवाच जाऊन आलो. इंचगिरी संप्रदायाचा मोठा कार्यक्रम होता तरडला. मग आम्ही अगोदर पंढरपूरला गेलो. मलाही तिथल्या कार्यक्रमाचं फारच कौतुक वाटलं. आता तो काही इथे सांगण्याचा विषय नाही आहे.
मामासाहेब ज्यांना गुरु मानत होते असे त्यांनी सुद्धा तो संप्रदाय स्वीकारला होता. रानडे फार मोठी विद्वान व्यक्ती होऊन गेलेली आहे. त्यांच्या आश्रमात आमचा जाण्याचा त्यांनी मला योग आला, म्हणजे पाहण्याकरता. आता इथे तरळला सुद्धा तोच संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. तिची सेवा होती 26 तारखेची. मग आम्ही तिकडेच पंढरपूरला जाऊन आलो. असो, हे वर्णन म्हणजे सांगण्याकरता मला जो आजचा दिवस सेवेचा दिला हरिभक्तपरायण भागवत महाराजांनी, कारण की ते माझ्या घरी आले आणि तुम्हाला कोणता दिवस पाहिजे वगैरे वगैरे. मग त्यांनीच हा सेवा गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या मार्फत मला दिलेली आहे. अभंग सोपे आहेत, आपल्याला फक्त सेवेच्या निमित्ताने ऑपरेशनामुळे आहे. आता ऑपरेशनामुळे मी खाली मांडी घालून शेवटपर्यंत बसू शकत नाही, असंच मला बसावं लागतं. सर्वांनाही कल्पना आहे. असो, जास्त पाल्ला न लांबवता आज महत्भाग्याचा दिवस आहे. भगवंताची एक मोठी वारी आहे. जवळजवळ 8 लाख लोक पंढरी क्षेत्रामध्ये आहेत, असा सरकारी आकडा जाहीर केला गेला. भगवंताने या दोन्ही वाऱ्या माळकऱ्याने तरी निदान नित्यनेमाने कराव्यात. पण तेच पंढरपूरचं जर आपण इथे करत असाल तर ही सेवा भगवंताला रुजू आहे. तो असं म्हणणार नाही की तू माझ्या वारीला का आला नाही, बस माझ्याशी बोलू नको, माझी भक्ती करू नको, असं तो म्हणणार नाही. तो दयाळू आहे. म्हणून त्यानेच सांगितलेलं, संतांनी सांगितलेलं काम आपण करत राहणं ही खरी वारी आहे. हे माझं मत आहे, तुमचं मत नाही. आपण फक्त म्हणतो, पण देवाने सांगितलेलं किती करतो हा हिशोब, हा जमा खर्च ज्याचा त्याने पाहावा. देवाने संतांनी सांगितलेली कृती नेहमी जीवनात उतरत राहावी. संकट येतील, आपत्त्या येतील, तेही रेटत राहावं. संसारामध्ये खूप आपत्ती आहेत, त्यातल्या त्यात उतारवयात का शरीराचे इतकं सांभाळावं लागतं शरीराला, ज्याचा त्याला माहिती आहे. हे सगळं सांभाळून त्याने दिलेला आदेश, त्याने सांगितलेली गीतेतली भक्ती, संतांनी केलेला आपल्याला अंतःकरणातून उपदेश तो करत राहावा. त्याच्यात अंतर पडू देऊ नये. मग त्याच्यातच हट्टीपणा नसावा. अमुकच वेळेला ज्ञानेश्वरी वाचली गेली पाहिजे, अमुकच वेळेला 11 माळा जपल्या गेल्या पाहिजे, असं नाही. फक्त मी जे कर्तव्य कर्म करतो ते सांगितल्याशिवाय झोपणार नाही ही प्रतिज्ञा करावी, असं ठरवावं. ते सांगितल्याशिवाय मी संध्याकाळचं जेवण करणार नाही, झोप घेणार नाही, हाच खरा नित्यनेम जीवनभर बाळगत राहावा. कारण की देव मला आवडतो, देव मला आवडतो, मला नाम आवडतं, हे जरा वेगळं आहे. पण तुकोबाऱ्यांच्या अभंगामध्ये असे शब्द आहेत, आपल्याला कल्पना आहे, लक्षात आलं का, की ही जी प्रारब्धाची गती आहे, संचित प्रारब्ध वगैरे हे मानावं लागतंच. म्हणून तुकोबाऱ्यात धन्यतेचे उद्गार काढतात. धन्य मी मानेना आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामे. इथं हा शब्द फार महत्वाचा आहे. हा अभंग क्रमांक का 3844. अभंग क्रमांक अभंग 3844. क्रमांक माझ्या वाट्यावर आलेला 3844. नेदी कळो केल्या विनते कारण. सापडला आता? हां. तर मी असं आपल्याशी हितगुज करत होतो. तुकोबारांनी प्रारब्धाची धन्यता दिलेली आहे, मानलेली आहे. धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामे. मला फक्त 2 मिनटं बोलायचं याच्यावर. ठेविलीसे प्रीत हा शब्द नाही आहे. ठेवणं वेगळं आणि राहणं वेगळं. सुजान मंडळीला ते लक्षात येईल. ठेवणं म्हणजे सहजागती प्रेम, सहज
माझी मज झाली अनावर वाचा, हे राहिलीशे प्रीत आहे. ठेवणं असा शब्द तुकोबारांच्या अभंगात नाहीये. ठेविलीशे प्रीत म्हणजे आग्रह आहे, करावाच लागेल का, केलंच पाहिजे का, हा आग्रह आहे. पण राहिलीशे प्रीत या शब्दाचा मार्मिक असं आहे, सहज सहज ते नाम भगवंताची सेवा झाली पाहिजे. असो, पुनश्च सर्व सज्जनांच्या चरणी, माता भगिनी, माझे विद्यार्थी वर्ग, माझे गुरुबंधू, आमचे गुरुवर्य डॉक्टर साहेब, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मला दिलेल्या अभंगांच्याकडे वळतो. नेदी कळो केल्या विनते कारण, दाखवी आणून अनुभव. कामाचा अनुभव आल्याशिवाय देव ते काम प्रगट करत नव्हते, सांगत नव्हते. कामाची अनुभूती यावी लागत होती. नेदी कळो केल्या विनते कारण, आपलं उलट आहे, भगवंताचं हे उलट होतं नाही, बरोबर भगवंताचाच बरोबर होतं. कोणत्याही कार्याची अनुभूती आल्याशिवाय त्या कामाला, त्या कार्याला दाखवी आणून अनुभवा, तर ते अगोदर अनुभवाला आणून दाखवत होतं. म्हणून भगवंत ते कार्याला प्रारंभ करत होता. न पुरेसे हात घाली चेंडूकडे, मनीतले गडे सांभाळावे. आपल्या मित्रांना भगवंत म्हणाले, बाळक्रीडा सोपी आहे पण तशी कठीण पण आहे. कारण की तुकोबारांची बाळक्रीडा सर्वश्रेष्ठ आहे. आहेत सर्व संतांच्या बाळक्रीडा, पण तुकोबारांच्या बाळक्रीडेला विशेष प्रकारचं महात्म्य वारकरी संप्रदायामध्ये आहे. चेंडू काढण्याकरता हात पुरत नव्हता. न पुरेसे हात घाली चेंडूकडे, मनीतले गडे सांभाळावे. मित्रांना म्हणाले, अरे सांभाळा म्हणे, माझा हात काही आता मी चेंडूला धरण्याकरता, चेंडू हातात घेण्याकरता मी हात पुढे केलेला आहे. म्हणी तसे गडे सांभाळावे. मित्रांना म्हणाले, सांभाळा आता. वास्तविक सांभाळ करिता सकळ जीवांचा, गोपाळ शिवाच्या म्हणेबारे. फार कडवं सुंदर आहे. तो सर्व जीवांचा सांभाळ करतो, रात्रंदिवस करतो. आपणच फक्त कृतज्ञ होतो. म्हणून तर संतांनी म्हटलंय, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. एखादं काम जर आपल्याकडून झालं तर मनुष्य स्वतःची टिमकी वाजवतो, पण भगवंतच तो ते काम करून घेतो. ही खरी देवाची कृपा आहे. आईच्या गर्भापासून तर शेवट जाईपर्यंत देव सतत सतत या जीवाचा सांभाळ करतो. म्हणून महाराज म्हणतात, सांभाळ करिता सकळ जीवांचा, गोपाळाशी म्हणे बरे, म्हणे बरे. गोपाळ म्हटलं बरं बरं, तो सांभाळ करणारा आहे असं मित्रांना म्हटले. बरे म्हणून या तयाकडे पाहे, सांडवीला जाय चेंडू तळा. असं बरं बरं म्हटलं आणि त्या चेंडूला पकडण्याकरता, धरण्याकरता हात घातला, पण सांडवीला म्हणजे तो पडला. डॉक्टर साहेबांनी चांगली सोय केलेली आहे. सांडवीला शब्दाचाच पडला असा अर्थ आहे. अशीच गाथा असावी. म्हणून सांडवीला जाय चेंडू तळा. तो चेंडू हात धरण्याकरता गेले, पकडण्याकरता, पण तो देवानेच हे केलं, पण तो तळाला गेला, पाण्यातच बुडला तो चेंडू. हाताशी काही लागला नाही. पकडण्याकरता प्रयत्न केले देवाने, पण तो काही हातामध्ये आला नाही. तया सवे उडी घातली अनंते, गोपाळ रथ येती घरा. मग त्या चेंडू बरोबरच काढण्याच्या निमित्ताने भगवंताने एकदम उडी मारली. त्या डोहाचा वगैरे वगैरे काही एक न विचार करता, बरं का, गोपाळ रडत येती घरा. पण ते देवाने अगोदर कृत्य केलं. चेंडू खाली पडला आणि त्या चेंडू बरोबरच भगवंताने त्या पाण्यात उडी घातली. मग ते सगळं गोपाळांनी ते कृत्य पाहिलं. भगवंताचा पाण्यात उडी घातली, तो गेला. ते सर्व जे मुलं होते ते विचार, गोपाळ रडत येती घरा. ते डोळ्यातून अश्रू गाळत गाळत येत होते. येता त्यांचा लोकी देखीला कल्लोळ.
सामोरी सकळ आली पुढे. त्यांचं ते रडणं, छाती ठोकणं वगैरे वगैरे हे त्या गोपाळांनी पाहिलं. तया सवे उडी घातली अनंते, गोपाळ रडत येते. का मग ते गोपाळ ओक्साबोक्सी रडत होते. खूप खूप देवाबद्दल त्यांना वाईट वाटायला लागलं होतं, रडत होतं. आम्ही नेहमी सांगतो, आपणही देवाकरता एखाद्या दिवशी आपल्या डोळ्यातून अश्रू निघाले पाहिजे. तो दिवस, तो क्षण आपण भाग्याचा समजावा. आपण इतरांकरता खूप खूप रडतो, पत्नीकरता, मुलाकरता ओक्साबोक्सी रडतो. पण देवाच्या नामाकरता आणि देवाच्या भेटीकरता रडावं एखाद दिवशी. तू का भेट देत नाही, तू का माझ्यापासून अंतरला, असं म्हणत राहावं. म्हणून रडत येती घरा, येता त्यांचा लोकी देखीला कल्लोळ, सामोरी सकळ आडी पुढे. त्यांचं ते रडणं, त्यांचं ते छाती ठोकणं वगैरे हे सर्व लोकांनी पाहिलं. लक्षात आला, मोठा गलबला गोंधळ उडाला. हे सर्व लोकांनी पाहिल्याबरोबर हे सगळे गोपाळ का रडतायत, का रडतायत असा गोंधळ पाहिला. आणि सर्व लोक सामोरी सकळ आली पुढे. त्या मुलांच्या पुढे ते सर्व मोठी मोठी जी स्त्री पुरुष होते ते सर्व समोर आलेले आहेत. पुसती ते मात तया गोपाळासी, हरिदुःखे ते अशी न बोलावे. मग ते विचारायला लागले, विचारायला लागले त्या गोपाळांशी, तया गोपाळासी मात पुसती, काय घडलं, तुम्ही का रडत आहात, अशी त्या मोठ्या मोठ्या लोकांनी विचारणा केली. पण हरीचं एवढं दुःख झालं होतं भगवंताच्या वियोगाचं, तर त्यांना मुखातून शब्द निघत नव्हते. काय सांगावं हे त्यांना काही सुचत नव्हतं. हरिमुखे त्याशी न बोलवे, इतकं नितांत देवावर त्या मुलांचं प्रेम होतं. न बोलवे हरी बुडाला से मुखे, कुठतील दुःखे उर माथे. इतकं की तो भगवंत डोहात बुडाला, हरी बुडाले मुखे न बोलवे. भगवंत डोहात बुडाले हे काही बोललं जात नव्हतं. कुठतील दुःखे उर माथा. त्या मुलांची बडबड, छाती, मस्तक वगैरे वगैरे हे सर्व इतकं गोंधळून पडलं होतं. तर असं सारखं छाती ठोकत होते. तर उर म्हणजे छाती वगैरे आणि सर्व बडवत होते. माथे म्हणजे डोक्याने, कुठे भिंतीला कुठे काही दिसेल तिथं असं डोकं आपटायचे, बोललं जात नव्हतं. न बोलवे हरी बुडाला से मुखे, कुठतील दुःखे उर्माथा. माय बापे तुका म्हणे न देखती, तैसे दुःख चित्ती गोपाळांच्या. त्यांच्या समोर आलेले त्यांचे आई वडील, नातलग, हे माझे आई वडील आहे, त्यांना यांच्याशी बोलावं हे सुद्धा त्या मुलांना समजत नव्हतं. इतकं दुःख. बघा कसे शब्द आहेत. माय बापे तुका म्हणे न देखती, त्यांच्यासमोर त्यांचे आई वडील आले होते, त्या आईवडिलांकडे ते पाहत नव्हते. तैसे दुःख चित्ती गोपाळांच्या. तितक्या प्रकारचं दुःख गोपाळांच्या अंतःकरणात झालेलं होतं. फार दुःखाचा आवेग त्यांच्याकडून आवरला जात नव्हता. भगवंत आपल्या आता दिसणार नाही, पण भगवंताची सर्व लीला होती. लीला करण्याकरताच भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले होते. हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे. भगवंताचा अवतारच त्याच्याकरता होता. लक्षात आलं का? म्हणून माय बापे तुका म्हणे न देखती. आलेली समोर आई वडील, त्यांना सुद्धा ते पाहू शकत नव्हते. तैसे दुःख चित्ती गोपाळांच्या. तशा प्रकारचं दुःख त्या गोपाळांच्या चित्तात, मनात झालं होतं. गोपाळ उघड नावरी दुःखाचा, कुंठित वाचा झाली त्यांची. गोपाळाला, त्या मुलांना इतका दुःखाचा उमाळा आला होता बरं का. कोणता शब्द? उघड म्हणजे उमाळा आला होता की त्यांच्याकडून ते दुःख आवरलं जात नव्हतं. कुंठित वाचा झाली त्यांची. त्यांची वाणीच जणू काय बंद पडली होती. अत्यंत दुःख झालं की माणसाकडून शब्द निघत नाही, ही अनुभूती आपल्याला आहे. कुंठित वाचा, त्यांची वाणी बंद पडली होती. असा रडण्याचा उमाळा दाटून आला होता. म्हणून झाले काय ऐसे न कळे कोणाशी, म्हणती तुम्हापाशी देव होता. काय झालं हे कळत नाही आहे. तुमच्याजवळ भगवंत असताना देखील हे झालंच कसं, हे घडलंच कसं, असे समोर असलेली
शहाणी मंडळी आई वडील वगैरे असं विचारत होते. झाले काय आयसे न कळे कोणाशी, कोणालाच काही कळत नव्हतं वगैरे वगैरे. काही तुम्हापाशी देव होता, तुमच्याजवळ तो देव होता, देव असताना दुःख कसं वगैरे वगैरे ती मोठी माणसं म्हणत होती. म्हणून म्हणून आयशी झाली परी. असं काय झालेलं आहे की देव असताना देखील जाणविल्या विण कैसे कळे त्याशी शहाणे तयाशी कळवाले. जे सज्ञान शहाणी जी होती त्यांना कळून चुकलं की जाणीवीनं कैसे कळे त्याशी. तर त्यांना समजलं की भगवंत त्या यमुनेच्या डोहात बुडालेला आहे, हेच मुलांना सांगायचं आहे. पण त्यांच्यातले जे शहाणे होते, शहाणे याचा अर्थ वयाने मोठे असलेले. शहाणे म्हणजे परमार्थातला अर्धवट शहाणा नको, मी सर्व करून बसलोय असा शहाणा नाही. हा शहाणे तयाचे कळू आले. तो जो शहाणा होता ना, म्हणजे वयाने प्रौढ असलेले, त्यांना ते कळून चुकलं. कळू आले ती सुंद शांत केला, ठाईचा तर त्याला थोडा होता. ज्यांना कळलं त्यांनी थोडंसं रडणं बंद केलं. ते गोपाळच्या मध्ये जे मोठे होते जाणकार, ते थोडंसं थांबले, शांत केले. ठयाची तर त्याला थोडा होता, पण काही सोंगात्मक रडत होते. हा शब्दाचा अर्थ आहे बरं का. ठायचा तर त्याला थोडं, ज्यांचं वरवर प्रेम होतं असं, ते सुद्धा मग कोणाकडे काय पाहून म्हणून ते सुद्धा शांत झाले. ठाईचाचं लक्षात आलं का, मूळचाच बरं का. ठाईचाचं म्हणजे मूळचाच त्यांना, त्या गोपाळांना थोडा होता अनुभव, म्हणून ते सुद्धा ते दुःखाची वार्ता सांगू लागले. होता तो विचार सांगितला जना, गोपाळ शाना होता त्याने. होता त्याने जो चांगला विचार होता, माणसाने चांगला विचार करून बोलावं, बोलताना सांभाळावं. होता तो विचार सांगितला जना, लोकांना सगळं विचार सांगितला. गोपाळ शाना होता त्याने, त्यांच्यातला शहाणा जो होता त्याने सांगितलं. सांगे आता हरी तुम्हा आम्हा नाही. तो बोलायला लागला, आता तुम्हा आम्हाला देव भेटणार नाही, आपल्याशी दिसणार नाही आपल्याला वगैरे वगैरे. सांगे आता हरी तुम्हा आम्हा नाही. बुडालसे डोई यमुनेच्या डोहामध्ये भगवंत बुडून गेलेले आहेत. आता तुम्हा आम्हाला भगवंत भेटू शकत नाही. यासे अवकाश नवेची पुसता, झाली अनंता कोण परी. यांच्यामध्ये जो वेळ संधी होती त्याचा काही विचाराचीच गरज राहिली नव्हती. याचे अवकाश नवेची पुसता, विचाराला वेळ नव्हता. झाली अनंता कवणेपरी. आता कोणता काय प्रकार झाला हे भगवंतांनी सुद्धा हे सर्व आपल्या करता नव्हे, सर्वांकरता ते केलेलं होतं. कालियाचा नागाचा फरशवार म्हणजे त्याला मारण्याकरता हे सर्व भगवंताने घडून आणलं होतं. म्हणून याशी अवकाश नव्हेची पुसता. आता या मुलांना विचारण्याची काही गरज नाही आहे. झाली अनंता कोणेपरी. काय कोणता प्रकार झाला हे काही सांगता येत न. परी त्या दुःखाची काय सांगू आता. तुका म्हणे माता लोक पाळा. आता ते झालेलं दुःख ते काय सांगणार. आई लोक वगैरे, लोकपाळा म्हणजे सर्व लोक. लक्षात आलं का. जे जाणकार गोकुळातले होते ते आई वडील यांना काही ते दुःख सांगितलं जात नव्हतं. आता काय करावं हा एक भाव आता मात्र त्यांच्या ठिकाणी लोकपाळा शब्दाचा अर्थ पण सांगितला आहे. प्रतिष्ठित जाणकार जे लोक होते त्या सर्वांना हे कळून चुकलेलं आहे. आता किती दुःख झालेलं आहे हे पुढच्या अभंगामध्ये तुकोबाऱ्या प्रगट करतायत. पाषाण फुटती ते दुःख देखोनी, करती गवळणी शोक लोका. ते इतकं दुःख झालं तर दगडाला सुद्धा पाझर फुटेल. त्या दगडाच्या, ह्याचा अर्थ दगडाच्या हृदय असलेल्या माणसाकडून. साने गुरुजींनी आपल्या श्यामच्याई पुस्तकात म्हटलेलं आहे, माझं पुस्तक जो वाचून रडणार नाही तो दगडापेक्षा दगड पाषाणाचा हृदय असा. फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे. माझा भाव वेगळा आहे, फक्त मला प्रकार सांगायचा. इतकं श्यामची आई हे साने गुरुजींनी गाजलेलं पुस्तक लिहिलं आहे. भारत सरकारची किंमत वगैरे वगैरे आहे. तर त्या म्हणतात प्रस्तावनेमध्ये, माझं श्यामची आई पुस्तक वाचून जो रडणार नाही तो मनुष्यच नाही.
त्याचं हृदयच नाही असं त्यांनी म्हटले. तसं पाषाणाला देखील ते दुःख पाहून दुःख होईल असं झालंय. म्हणून करीचा गवळणी शोक लोका, इतका त्या गवळणी शोक करू लागल्या. लोक शोक करू लागले. काय ऐसे पाप होते आम्हापाशी, बोलती एकाशी एक एका. आमच्याजवळ कोणतं पाप होतं असं एकमेकाशी ते बोलू लागले. कारण की भगवंत दुरावणं हे मोठं पाप आहे. ज्याला कळत असेल क्षमा मागून बोलतोय. जीवनामध्ये देव न आठवणं वगैरे वगैरे हे मोठं पाप आहे. कारण की पुण्याचा संबंध सोडा, ज्याच्याजवळ पुण्य आहे त्याला देव आठवतो हा प्रश्न जरा वेगळा आहे. पण देवाचा जर विसर पडत असेल, देवाचा जर आठव होत नसेल, तर समजावं मागच्या जन्माचा पाप आडवं येतंय आपल्याला असं समजावं. इतरत्र करत नाही म्हणून आपण का करावं हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. त्यांना कळत नाही म्हणा, त्यांच्या प्रारब्धात नसेल म्हणा, पण आपलं पाप आडवं येतं असं म्हणावं. म्हणून काय ऐसे पाप होते आम्हापाशी, बोलती एकाशी एक एक. ते सर्व बोलायला लागले लोक की कोणतं पाप आडवं आलं. एकाचे डोळा आसू बाह्यातकारी, नाही त्या अंतरी जळतील. एकांच्या काहीकांच्या डोळ्यामध्ये बाह्यातकारी आश्रय येत होते रडण्याचे. एकाचे डोळा आसू बाह्यातकारी, नाही ती अंतरी जळतील. काही काही अंतकरणामध्ये एकदम भाजून करपून निघाले होते बरं का. जळतील शब्दाचा अर्थ करपून निघाले होते जणू काय. आणि काहींच्या डोळ्यामध्ये बाह्यातकारी अश्रू होते. म्हणून तुकोबारांनी मोठं गोड म्हटलंय, आयरणीच आहे ते, माय मरे आणि लेक रडे, तटा तटा झितड्या तोडे. पण उलट सासू मरे सून रडे, हळूहळू बुचडा खोडे म्हणे. हे तुम्हाला आयरणीतलं समजलं नसेल. आई मरते आणि लेक रडते, अशा झितड्या तोडते, छातीच तोडते. आय तुकोबारांच्या प्रमाणाचं आहे बरं. काय आम्ही भाष्य केलेलं काय बोलतो, पुन्हा बोलतो. माय मरे आणि लेक रडे, तटा तटा झितड्या तोडे. इतकी रडते इतकी रडते आई करता. पण उलट सासू मरण सूर रडे, बागे बागे बुथडा खुडे म्हणे. लोकांना दाखवण्याकरता हा तसं हे झालंय. एकाच्या डोळा अश्रू बाह्यातकारी, काहींच्या डोळ्यामध्ये बाह्यातकारी. मला क्षमा करा बरं का, माझा थोडासा आगाऊ स्वभाव आहे. बाह्यातकारी ते रडत होते, नाही ते अंतरी जळतील. पण जे खरे होते ना ते अंतःकरणामध्ये ते जणू काय भाजून करपून निघाले होते. इतकं ते देवावर प्रेम करत होते आणि म्हणून खूप रडत होते. जळतील एके अंतर्बाह्यातकारे, टाकले लेकुरे कडी होणी. असा दुःखाचा डोंगर जणू काय पेटलेला होता. जळतील एके अंतर्बाह्यातकारी, बाहेरूनही आणि आतूनही देवाकरता रडत होते. टाकली लेकुरे कडी होणी. काही स्त्रियांच्या कडेवर मुलं होते, ते मुलंसुद्धा त्या स्त्रियांनी टाकून दिले. त्यांना ते मुलगा मी टाकलं का काय केलं हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. इतका हंबरडा, इतकं दुःख त्या स्त्रियांना देखील होत होतं. टाकली लेकुरे कडी होणी, इतकं दुःख त्यांच्याकडून आवरलं जात. निवांत जी एके राहिली निश्चित, बाहेरनं आत जीव त्यांचा. जे काही होते ते निवांत राहिले निश्चित. बाहेरसुद्धा भाव दाखवत नव्हते, अंतःकरणातला सुद्धा नाही. एक अवस्था असते प्रेमाची दुःखाची, तो भाव प्रगट केलेला आहे. निवांतची एके राहिली निश्चिंत, काही निश्चिंत निवांत राहिली होती. बाहेरूनही दाखवत नव्हते आणि आतूनही दाखवत नव्हते. त्यांचे जीवावरी आले त्या सकाळा, एक त्या गोपाळ वाचुन्या, ज्यांचे भगवंताविषयी प्राण जाऊ पाहत होते बरं का. कोणत्या शब्दाचा अर्थ आहे जीवावरी? हां, म्हणजे जीवावर प्राण बेतण्याचे प्राण जाऊ पाहे, म्हणजे त्या दुःखाने त्यांचा स्वतःचा प्राण जाण्याची तयारी होत होती. त्या सकाळा एका त्या गोपाळ वाचुन्या, भगवंताशिवाय त्यांचा प्राणच कुडीमध्ये शिल्लक राहू शकत नाही. म्हणून जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणू नावडे. आम्ही विनोदाने सांगत असतो,
मिसळवर आणि पावभाटवर आपलं जितकं प्रेम आहे तितकं सुद्धा देवावर प्रेम नाही आहे. मी जरा माफी मागून बोलतोय. जितकं आपलं त्याच्यावर प्रेम आहे तितकं म्हणून इथे सांगितलंय, त्यांचे जीवावरी आले त्या सकाळा एक त्या गोपाळा वाचून या. तुकोबाऱ्यांचं इतकंच प्रेम होतं. माशाचं पाण्यावर तितकंच प्रेम असतं. आपलंही आहे, पण आपल्याला एखाद्या पाणी मिळालं तरी चालतं. बेडकाला सुद्धा तो पाण्याचाही राहतो, पाण्याच्या बाहेरही राहतो. पण मासा एक क्षणभर देखील पाण्याला सोडून राहू शकत नाही, इतकं प्रेम. त्यांचे जीवावरी आले त्या सकाळ, त्यांचा प्राणच कोडीमध्ये प्राण जाऊ पाहतो तर शिल्लकच राहत नाही, इतकं प्रेम, इतकं प्रेम. जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. लक्षात आलं का? म्हणून आणखी पुष्कळ प्रमाण आहेत. जीवन जिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावे. तो पारधी म्हणा कोळी त्या जाळ्यात आलेल्या माशांना पकडतो, अशा रेतोवर फेकतो. तो मासा इतक्या उड्या मारतो, त्याच्या ते उड्या, त्याचं ते दुःख आपल्याकडून पावलं जात नाही. याला म्हणतात खरा वियोग. म्हणून त्यांचा प्राण जाऊ पाहत होता. एका त्या गोपाळा वाचून या. वाचने ते आता खोटे संसारी, नवे भेटी हरी जरी हरी सवे. आता जगायचं कशाला? भगवंताचाच जर भेट नाही, भगवंत जर दिसत नाही, तर वाचण्याचे आता खोटे संसारी. आता खोटं खोटं वगैरे कसं काय वाचावं? म्हणून नवे भेटी जरी हरी सवे. भगवंताची जर भेट नसेल तर वाचून देखील काही उपयोग नाही. इतकं अपार दुःख त्या बाळांना, त्या स्त्रियांना वगैरे झालं होतं. अवघी नवे भेटी जरी हरी सवे. सवे घेऊन या चालती गोपाळ, अवघेची बाळा नर नारी. मग त्या मुलांना घेऊन त्या डोहाकडे सर्वच्या सर्व आले आहेत. सवे घेऊन या चालली गोपाळ. कोण कोण? बाळे, नारी, नर वगैरे वगैरे, लहान मोठे, ते सगळे ते डोहाकडे आलेले आहेत आणि ते सर्व पाहतायत. नर नारी नाही मनुष्याचे नाव, गोकुळ हे गाव सांडेले. स्त्रिया पुरुष मोठे माणसं लहान वगैरे सर्व गोकुळ उदास झालं होतं. कोणी ओट्यावर घरामध्ये कोणी दिसत नव्हतं. सर्व डोहाच्या आजूबाजूला असं गोलाकार पाहत होते. भगवंत दिसतोय का? भगवंत वरती आला आहे का? असं पाहत होते. गोकुळ हे गाव सांडेले. सर्वांनी गावाचा आश्रय सोडलेला आहे. नर नारी नाही मनुष्याचे नाव, गोकुळ हे गाव सांडिले. सांडिली अन्ने संपदा सकळ, चित्ती तू गोपाळ धरून जाती. अन्नाचा त्याग केला. संपत्ती जी आपण घरदार वगैरे वगैरे ज्याला संपत्ती म्हणतो, संपदा, त्या सर्वांचा त्याग केला. अन्न वर्ज्य केलं. सांडिली अन्ने संपदा सकळ, चित्ती तो गोपाळ धरून जाती. चित्तामध्ये एक फक्त भगवंतच धरून ठेवला होता. सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. म्हणून सांडिली अन्ने संपदा सकळ, चित्ती तो गोपाळ धरून जाती. ती माना घालून्या उभ्या गाई, तटस्थ या डोही यमुनेच्या. त्या ज्या गायी होत्या गोकुळातल्या, त्यासुद्धा खाली मान करून अशा सारखा मनातून हंबरडा फोडवत्या. गायींना देखील दुःख झाले. गायींना देखील इतकं त्या गायींचं त्याच्यावर नितांत प्रेम होतं. तिरी माना घालून या उभ्या गायी, तटस्थ या डोही यमुनेच्या. आमच्या गावाजवळ ही घडलेली घटना आहे. अतिशोक्ती म्हणून नाही. श्रीमंत कुटुंबाने पुतण्या दत्तक घेतला. हे म्हातारे जात नाही, आपल्याला संपत्ती भोगता येत नाही. मग त्याने काही 2-4 लोकांना गोळा करून म्हाताऱ्याला जीव मारण्याचं ठरवलं. पाचोऱ्याजवळ सारळा म्हणून गाव आहे देशमुखांचं, आणि बैल बांधलेले होते बाहेर. तर ते हत्यार घेऊन दरवाजा फोडत होते. या बैलांनी ज्या उसंड्या मारल्या, दावं तोडले, तर त्या माणसांना असं झोकून फेकत होते. ही माझ्या आयुष्यातली घटना. मी जरी त्यावेळेला नव्हतो, पण ती घटना घडलेली त्या गावातल्या लोकांनी आम्ही सांगितलं. त्यांनी जवळजवळ त्या बैलांनी 1 तास दरवाजा फोडू दिला नव्हता. त्या म्हातारी इतकं प्रेम होतं. म्हणजे ते
त्यांचा सांभाळ करत होते. तसंच दुःख जास्त विषय न लांबवता गायींना देखील झालेलं आहे. बघा, तिरी माना घालून या त्या काठावर माना खाली घालून त्या गायी एकदम यमुनेच्या तीरावर तटस्थ राहिल्या होत्या. तटस्थ राहिल्या होत्या, हालत नव्हत्या. यमुनेच्या तिरी झाडे वृक्षवल्ली दुःखे कोमायली कृष्णाजी. या शब्दांनी तर कमाल करून टाकली आहे. झाडाची उमळलेली पानं, सर्व वेली वगैरे असा त्यांच्या ठिकाणी तेज राहिलं नव्हतं, असे कोमाजून गेले होते. काहीतरी जणू खूप ऊन पडलेलं आहे, काहीतरी पेटलंय असं झाडे वृक्ष वल्ली त्यांना देखील, त्या यमुनेच्या तीरावर असलेले सर्वांना देखील इतकं झालं होतं दुःख. दिलाय शब्द कोमाईली, लक्षात आलं का? म्हणजे कोमजलेल्या सुकल्या होत्या त्या वृक्षवल्लीसुद्धा. इतकं त्या वेलींना, झाडांना, वृक्षांना दुःख झालं होतं. यांचे त्यांचे दुःख एक झाले तरी मग शोक करी माय बाप. या सर्वांचं दुःख एकत्र झालं. गायींचं, वृक्षवल्लींचं, त्यांचे दुःख एक झाले तरी सर्व दुःख एक. मग शोक करी माय बाप. मग आई वडील हे सुद्धा शोक करायला लागले. यशोदा मैया, भगवंत वगैरे वगैरे, त्यांचे वडील वगैरे वगैरे. म्हणून मग शोक करी माय बाप. माय बाप तुका म्हणे सहोदर तोवरीच तीर न पाहता. जोपर्यंत यमुनेच्या डोहाचा तीर पाहिला नाही तोपर्यंत थोडंसं उपरोधात्मक प्रमाण आहे. माय बाप तुका म्हणे सहोदर, हे जोपर्यंत तीरापर्यंत गेले नव्हते तोपर्यंत दुःख त्यांना होत होतं, असा तो शब्द आहे. माय बाप तुका म्हणे. नंदराजा, यशोदामाया, इतरत्र राण्या वगैरे सर्व जोपर्यंत त्या काठापर्यंत, त्या डोहापर्यंत आले नव्हते तोपर्यंत ते शोक करत होते, असा भाव महाराजांनी खूप मोठा प्रगट केलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं, इतकं प्रेम त्यांचं देवावर होतं. काहींचं असं वरवर प्रेम होतं, सहोदर वगैरे वगैरे सर्वांचं, म्हणजे बंधू वगैरे बाकी जे असतील तोपर्यंत. तीर देखून या यमुनेचे जळ काठीचं कोल्हावे करीत राहतील. त्या डोहाचं तीर पाहून, काठ पाहून यमुनेचा वगैरे काठावरच फक्त सारखा सारखा गोंगाट करत होते. ते सर्व लहान मोठे वगैरे असा गोंगाट त्यांचा चालू होता त्या डोहाच्या काठावर उभं राहून, प्रत्यक्षात नाही. म्हणून तीर देखून या यमुनेचे जळ काठीचं कोल्हाळ करीत आती. कैवाड नव्हे घालावया उडी आपणाशी ओढी भय मागे. बघा, निश्चय हिम्मत वगैरे, कैवाड शब्दाचा अर्थ त्यांची उडी घालण्याकरता हिंमतच होत नव्हती. आपण उडी घातल्यानंतर भगवंत तर गेलाच आहे, मग आपण उडी घातल्यानंतर वाचू का जगू याच्याबद्दल ते साशंक होते. म्हणून कैवाड नव्हे घालावया उडी आपणाशी ओढी भय मागे. मग ते भय मागे मागे ओढत होतं, उडी घालावी की नाही, आपण मरून जाऊ, आपण जगणार नाही, अशी भीती, भय त्या सर्वांना झालं होतं. मागे सर माय पावला पावली आपुलेच घाली धाके अंग. या प्रमाणात ते कर करून टाकले. ज्या यशोदेचं नितांत नंदराजाचं प्रेम होतं, पण तुकोबारांची अनुभूती येते. आई मागे मागे सरकत होती. मी जर उडी घातली कृष्णाकरता तर मरेल मी, म्हणून तिचं भय, तिला ती मरणाची भीती. कारण की आगा मर हा बोलणं न साहती असा शब्द आहे ना. कोणाला मर म्हटलं तर हा शब्द सहन होत नाही. ज्ञानोबरांची ओवी आहे, मेल्या तरी रडते. मर, तुझं काट्ट मरू दे, असे जर एखादी बाई दुसऱ्या बाईच्या मुलाला बोलली ना, ती उत्तर देतो तू मर ना, माझ्या मुलाला कशाला मारते, ताबडतोब उत्तर मिळतं. म्हणून ओढी भय मागे. मग ती आई मागे मागे सरत होती. मागे सरे माय पावला पावली. आपण विनोद करतो की तुकोबारांच्या या कडव्याचा, म्हणजे कृष्णाच्या आईची जर अशी स्थिती झाली होती, आपल्या आईची काय स्थिती होणार आहे म्हणे. आपल्या आई किती शोक करणार आहे असं म्हणतात. आपण अशी घाली धाके
मग मागे सरे माय पावला पावली आपलीची घाली धाके अंग अंग राखोन्या माय खेद करी अंतरी हे हरी जाणवले. एक पाय टाकायचा आणि पुन्हा मागे ओढायचा असं भाव दाखवत होती. अंग राखोनिया माय खेद करी म्हणजे स्वतःला सांभाळून पाय टाकावा नका टाकावा, उडी टाकावी का ना टाकावी, अंग राखणं म्हणतं याला. माय खेद करी आई खेद करे अंतरे हरी जाणवले. भगवंताने हे सर्व ओळखलं म्हणून तुकोबाऱ्यांचा अभंग डोळ्यापुढे ठेवा. काही अभंगामध्ये तो क्षेपक आहे. नको नको मना गुंतो माया जाई काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबाऱ्याने सर्वांना उडवून दिलेलं आहे. सर्वांना बहीण पत्नी आई बाप वगैरे कोणी कोणी नाही. तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी एका चक्र पाणी वाचून या. हे भगवंताला कळलं की आता माझ्याकरता कोणी यायला तयार नाही, मरायला तयार नाही. अंग राखोनिया माय खेद करी अंतरे हरी जाणवले. भगवंताला कळलं जाणवले मग देवे दिली बुडी. तुका म्हणे कुडी भावना आहे. भगवंताने सर्व समजलं आणि एकदम तो चेंडू जिथपर्यंत गेला होता तिथे बुडी दिलेली आहे. आणि ही जी वाईट भावना होती ना, तुका म्हणे कुडी भावना आहे मरावं करणं, ही जी कुडी भावना होती ना याच्याविषयी देवाला सगळं कळलेलं आहे. कारण की जाणे जीवीचे सकळ नारायण असं म्हटलंय भगवंताच्या बाबतीत. तुकाराम महाराज लिहितात जाणे जीवीचे सकळ नारायण असे व्यापक परी न दिसेल पुन्हा. तो दिसत नाही पण भगवंताला सगळं कळतं, सगळं तो ओळखतो. म्हणून जाणवले देव मग देवे दिली बुडी. तुका म्हणे कुडी भावना आहे. ती भावना ओळखली. भावनेच्यामुळे अंतराला देव शिरला संध्य भय पोटी. त्या भावनेमुळेच दांभिक ज्याला भक्ती म्हणताना, कारण की भाव सगळ्यांचा शुद्ध नसतो, दांभिक भाव असतो. दांभिक प्रेमामुळे अंतराला देव. या दांभिक प्रेमा याला वरवरचं प्रेम म्हणतात. हे जे आहे ना, आम्ही बोलतो नेहमी विनोदातून, मला म्हणजे आहे नाही सांगतो का, मी तुम्हाला अजून घास खात नाही. कोण म्हणते समजून घ्या तुम्ही. पण आम्ही सांगतो तो गेला की मस्त गावरान तुपाचा शिरा करते आणि म्हणते मात्र मी तुम्हाला अजून घास खात नाही. तसं हे लक्षात आलं का. ही कुडी भावना म्हणजे दांभिक भक्ती. भावनेच्यामुळे अंतराला देव शिरला संध्य भय पोटी. मरावं का न मरावं, उडी टाका असं भय संध्य त्यांच्या अंतःकरणात शिरला होता. पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे बोलल्या सरीसे न करावे. कृष्णाकरता जीव समर्पित करावा, आपणही कृष्णाबरोबर जावं असा भाव होता त्यांच्या अंतः. करावे त्याग जीवाचा या नास. बरोबर आहे. पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे अगोदर भावना निर्माण झाली होती देवाकरता जीव द्या, पण बोलिल्या सरसे न करावे. बोलल्याप्रमाणे कृती होत नव्हती. देवाकरता मरावं का न मरावं वगैरे वगैरे अशी भावना होत नव्हती. न करवे त्याग जीवाचा नास नारायण त्याचा अंतरला. आता हे प्रमाण विचार करण्यासारखं आहे. अंतरला न करवे त्याग जीवाचा यान. जीवाचा त्याग देवाकरता करू म्हणजे करावा असा वाटत नाही. वास्तविक भगवंताच्या करता जीवाला देखील तुच्छ लेखावं. लक्षात आलं का. म्हणजे शरीर देखील त्याच्याकरता काही नाही, त्याच्या पुढे जीव देखील त्याच्या पुढे काही नाही. तरी पण ती वृत्ती तयार होण्याकरता फार देवाचीच कृपा लागते असं म्हणा ना. देवाच्या कृपेशिवाय हे होऊ शकतच नाही. लक्षात. अंतरला भाऊ बोलता वावगे अंतरीच्या वरचं चरण न करवे त्याग जीवाचा या नाश. देवाकरता जीवाचा त्याग करावा, नारायण त्याचा अंतरला. भगवंत त्यांच्यापासून लांब राहिले होते. जीवाचा त्याग करावा असं वाटत नाही. जीवावर माणसाचं, संपत्तीवर माणसाचं नितांत प्रेम आहे. म्हणून अंतरला बहु बोलता वावगे. मग भगवंत अंतरलेले होते, व्यर्थ त्यांचा भाव ते दाखवत होते. अंतरीच्या त्यागे विण गोष्टी. खरा अंतकरणातून त्याग पाहिजे. वरवर कपड्यांचा त्याग असणं
केसांचा त्याग वगैरे असणं हा वरचा त्याग काही उपयोगाचा नाही. आतला जो त्याग आहे तो खरा उद्धाराला कारणीभूत असतो. आतून असलेला त्याग. नाहीतर दिसत असताना भोग घेण्याची इच्छा न होणं हा खरा त्याग आहे. वस्तू अनुकूल आहे, प्राप्त आहे, जाई हो तू माते, हे तुकोबारांनी म्हणावं, हे त्यांनी म्हणावं. आतून त्याग होता. आता तर कसा त्याग आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काही त्याचा जास्त विश्लेषण करण्याची गरज नाही आहे. म्हणून महाराज म्हणतायत की अंतरला भाऊ बोलता वावगे, अंतरीच्या त्यागे बिना गोष्टी. अंतकरणातून खरा त्याग पाहिजे, तो खरा त्याग म्हटला जातो. बाहेरच्या त्यागाला काही महत्व नाही आहे. गोष्टी सकळांच्या ऐकिल्या देवे, कोण कोणा भावे रडत येते. सगळ्यांचं ऐकून घेतलं देवाने. कारण जर तो पाण्यात होता ना तरी त्याला ऐकू येत होतं. त्याचे अनंत रूपे आहेत. गीतेमध्ये त्याने विश्वरूप दाखवलेलं आहे. अनंत कान, अनंत हात, अनंत पाय, अनंत डोळे, असा जो आहे ते विश्वरूप आहे. मग त्याला पाण्यातही ऐकू येत होतं. म्हणून गोष्टी सकळांच्या ऐकिल्या देवे, सर्वांचं देवाने ऐकून घेतलं. कोण कोणा भावे रडत येते. कोणत्या भावनेने कोण रडत होतं. आई, वडील, मुलं, मित्र वगैरे हे देवाला सगळं कळून चुकलं. भावे रडत होती. ती गेली घराशी आपुल्या सकळ, गोधने गोपाळ लोक गेले. सर्व घरी निघून गेले. गेली घराशी आपुल्या सकळ, आई वडील वगैरे, गोधन गाई वगैरे, गोंधळ लोकमाया, हा सर्व गोंधळ वगैरे सगळं त्या डोहावर जो उभा असलेला होता दुःखाचा आवेग करण्याकरता, पण ते सगळे घरी गेले. ती गेली घराशी आपुल्या सकळ, गोधने गोपाळ लोकमाय, आई गेली लोक गेले, माय बापाची तो आयशी झाली गती, तुका म्हणे अंती कळू आले. लक्षात आलं का? मग आई वडील जर तिथून निघून गेले तर मग माय बापाची तो आयशी झाली गती. आई वडिलांची जर अशी अवस्था झाली, तुका म्हणे अंती कळू आले. शेवटी देवाला कळून आलं की आता आपल्यालाच हे सगळं करून घ्यायचं आहे. कोणाचं कितीवर प्रेम आहे याबद्दल भगवंताला सगळं कळून आलेलं आहे. आणि म्हणून देवाने जास्त न लांबवता मग माय बाप वगैरे सर्व मोठे मोठे ते सर्व निघून गेले. तुका म्हणे अंती कळू आले. शेवटी देवाला कळून आला त्यांचा भाव देखून या मना, अंतरी कारणासाठी होता. त्यांचा भाव देवाने ओळखला आणि कशा करता कार्यासाठी आपण आलो हे आता करूया असं देवाने ठरवलं. आला त्यांचा भाव देखून या मना, कारण की देवाने ते सर्व आई वडिलांचं वगैरे सर्वांचं प्रेम पाहिलं. अंतरी कारणासाठी होता. आपण कोणत्या कारणाकरता कशाकरता आलो हे देवाने ठरवलं. होता भाव त्यांचा पाहुण्या निराळा, नवती पाताळा गेला आधी. त्यांचा भाव ओळखल्यानंतर तोपर्यंत देव पाताळात गेले नव्हते. जिथपर्यंत चेंडून कालिया होता मग देवाने तिथपर्यंत ते गेलेले आहेत बरं का. नवती पाताळा गेला आधी. अगोदर तो पाताळात गेला नव्हता तर तो वरतीच थांबलेला होता. होता भाव त्यांचा पाहुणी निराळा, त्यांचा वेगवेगळा भाव पाहून नवता पाताळा गेला आधी. आधी पाठी मोरी झाली ती सकळ, मग या गोपाळी बुडी दिली. आपल्याला सर्व सोडून निघून गेलेले आहेत असं देवाने जाणलं. आणि मग गोपाळाने एकदम त्या जिथे तो राहत होता कालिया तिथे बुडी मारली, तिथं गेले. मग या गोपाळी बुडी दिली. भगवंताने तिथपर्यंत आपली गेले तिथं बुडी दिलेली आहे. दिली हाक त्याने जाऊन पाताळा, जागविले काळा भुजंगाशी. मग भगवंताने तिथे एकदम सिंहगर्जनासारखी केली. दिली हाक त्याने जाऊन पाताळात गेले आणि एकदम जोराने आरोळी मारले. जागविले काळा भुजंगाशी, त्या कालियाला त्याच्या नावाने एकदम आरोळी मारले. ए कालिया उठ, मी तुझ्याकडे आलेलो आहे. भुजंगाशी जागविले काळा, तो काळ असलेला तो भुजंग, तो कालिया, त्याला जागे केलेले. तो निवांत असा घरामध्ये बसलेला होता, टी व्ही ऐकत होता असं म्हणूया. तर असा तो त्याला जागे केलेले. जागविले काळा भुजंगाशी, भुजंगता होता निजला मंदिरी.
निर्भर अंतरी गर्वनिधी. मोठा गोड शब्द आहे गर्वनिधी. गर्वाने म्हणजे गर्वाचा ठेवा असलेला, गर्वाचं स्थान असलेला, ठिकाण असलेला, असा त्याला गर्व होता. मला कोण काय करणार आहे, मीच आहे. जसा रावण तसा, जसा कंस तसा, जसा जरासंध तसा, हा त्याप्रमाणे एकदम निर्भर होऊन शांत असा म्हणता. म्हणून तुकोबाने शब्द दिला गर्वनिधी अंतरी निर्भय. अंतकरणामध्ये निर्भय निश्चिंत असा होता आणि भुजंग तो होता निजला मंदिरी. शांततेने आपापल्या घरामध्ये होता. निर्भर अंतरी गर्वनिधी. गर्व हारावया आला नाराय. म्हणून माणसाने गर्व धारण करू नये बरं का. गर्व नसावा. मीच हे करतो, माझ्यामुळेच होतं असं नाही आहे. भगवंत करून घेतो, सर्व समाज करून घेतो. म्हणून तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार जेवा. असं बाळ क्रीडलंच प्रमाणे कणभर जरी देवाला अभिमान सहन होत नाही. त्या गोपिकांना झाला होत्या म्हणून भगवंत गुप्त झाले होते. रासक्रीडेच्या वेळेला आमच्याबरोबर देव खेळतो, आमच्याबरोबर हसतो, आमच्याबरोबर खेळतो वगैरे, हा अभिमान झाला होता. म्हणून देव तिथं गुप्त झालेले आहेत त्या बाळक्रीडेमध्ये. हाही आपल्याला अनुभव प्रमाणाने आहे. म्हणून असा तो निर्भय माणसाने जीवन जगत राहावं. आला नारायण मिसया करून चेंडू वाचे. सर्वांचा गर्व हरण करण्याकरता भगवंत आलेले होते. चेंडवाचं निमित्त केलं. चेंडवाचे मिस काल्या नाथावा तुका म्हणे देवा कारणे. हे खरं कारण होतं. चेंडूचं निमित्त केलं आणि त्या कालियाचा नाश करावा. त्याला या डोहातून, कारण की या डोहामध्ये जे पाणी पिण्याकरता येतात जनावरं वगैरे वगैरे, तर तो मरतातच. त्याचं विषच होतं ना त्या डोहामध्ये. त्याचं विष त्या पसरलेल्या असल्यामुळे कालया नाथवा म्हणून त्याचा नाश दमन करावं या हेतूने भगवंत हे कारण घेऊन त्या डोहामध्ये भगवंत आले होते. म्हणून गर्व हरावया आला नारायण मिसया करून चेंडुवाचे. चेंडुवाचे मिस कालया नाथावा तुका म्हणे देवा कारणे. हे खरं देवाचं कारण होतं, त्याचा नाश करावा असं. कालियाच्या मागे चेंडू पत्नीपासी तेजपुंजरासी देखीला. हे त्याच्या पत्नीच्या मुखातलं चिरण आहे. तुकोबाने टाकलेलं. तो कालियाच्या पत्नीजवळ तो चेंडू मागू लागला. पत्नीपाशी चेंडू कालया मागे. तो काळ सर्पाची जी पत्नी होती तिच्यावर भगवंत चेंडू मागू लागले. पण तिने ते भगवंताला पाहिलं. तेजपुंज राशी देखिल्या. पुण्याच्या म्हणजे तेजाच्या राशीच्या राशी, अनंत कोटी सूर्य, अनंत चंद्र वगैरे यांचा जणू काय तेज असलेल्या असा तो भगवंत तिने पाहिला. तेजपुंज राशी देखिला. म्हणून देखिल्या वेध लावी बैसे जीवी जडून असं म्हटलंय. त्याला पाहिल्याबरोबर नानाबऱ्यांच्या मुखातले शब्द निघाले. आजचा दिवस तो आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. काय अभंग महाराज. किती ज्ञानोबाऱ्या हा अभंग लिहिताना रडले असतील, किती रडले असतील. लक्षात आलं का. म्हणून असा भाव. हो भगवंत इतके रूपवान, इतके तेजवान होते. म्हणून तेजपुंज राशी, सर्व तेजांच्या राशीच्या राशी जणू काय त्या परमात्म्याच्या शरीरावर त्याच्यावर ओतलेल्या होत्या. तेजपुंज राशी देखिल्या. लावण्य पुतळा मुखप्रभा राशी कोटी रवी शशी उगवले. लावण्याचा पुतळाच होता. लक्षात आलं का. लावण्याचा पुतळा वगैरे वगैरे, मुखप्रभा राशी. आणि त्या तोंडावर जणू काय प्रकाशाच्या प्रभा म्हणजे राशी. जणू काय मुखावर जणू काय इतकं तेज होतं तर जणू काय राशीच्या राशी. जशी धान्याची रास असते ना, धान्य रात्रभर काढलं मग अशी त्याची रास टाकतात ते तयार करण्याकरता, तसा तेजाची भगवंत रासच होता. लक्षात आलं का. मुखप्रभा राशी कोटी रवी शशी उगवले. जणू काय ते भगवंताचं तिने तेज पाहिलं. आणि कोट्यावधी सूर्य चंद्र जणू काय उगवलेले आहेत. एवढं तेज भगवंताच्या ठिकाणी तिला दिसलं. कोणाला. त्या कालियाच्या पत्नीला. लक्षात आलं का. म्हणून असा भगवंत पाहावा
जसा संतांनी पाहिला, जसा ज्ञानोबाने तुकोबाने, मग पाहिलेल्याचे जे उद्गार आहेत, असे ओढून तांडून आणलेले शब्द नाही आहेत. हे जे शब्द आहेत ना, ते तुकोबारांना, ज्ञानोबाऱ्यांना भगवंताचं प्रत्यक्षात दर्शन झालं होतं. लावण्य पुतळा मुख प्रभा राशी, कोटी रवी शशी उगवले. हे कोट्यवधी चंद्र सूर्य जणू काय उगवलेले आहेत असं दिसत होतं. उगवला खांब कर्दळीचा गाभा, मृदे वाकी नभा देखे पायी. जणू का कर्दळीचा गाभा असलेलाच हा भगवंत त्या खांबासारखा जणू काय तिला दिसला. ब्रिजे म्हणजे तोंडा वगैरे जे अलंकार असतात ना, ते अलंकाराचं नाव इथे दिलेलं आहे. ब्रिजे वाकी नभा देखील. उगवला खांब कर्दळीचा गाभा आणि ब्रिजे, ब्रिज शब्दार्थ तो तोळा असं अलंकाराचं नाव आहे ते. वाकी पायातल्या वाक्या वगैरे नभा त्याच्या पायामध्ये दिसत होत्या. कृष्णाला सर्व पण अशाच पाहतोय. असा तो सुलभ सुंदर जरी दिसत असला पण तो तेजपुंज राशी आहे असं भगवंताला अगोदर कागदात तरी पाहावं ना, नंतर मूर्तीत पाहावं. नंतर जर तुमचं पुण्य असेल तर तो प्रत्यक्षात मानवाच्या वेशात देईल ना. पण आपण कुठेच पाहायला तयार नाही, कुठेच पाहायला तयार नाही. म्हणून त्याला अहो काय तो अवतार आहे, तो नृसिंहाचा अवतार आहे. त्याच्या विरोधात देवाने सर्व करावं का? त्याला जे वर दिले होते, इतका सुंदर अवतार आहे. त्या सर्व अवतारामध्ये नृसिंहाचा अवतार आपल्या माऊलीच्या समाधीला केला जातो. पाहून असे डोळे दिपून जातात. काय ते आपल्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलेला आहे, काय तसे ते दात पुढे आलेले आहेत, ते केस कसे आहेत. काय नृसिंह, हे तुझ्या वराच्या विरुद्ध मी तुला मारण्याकरता अवतार घेतो म्हणे. तू पुण्य केलं म्हणून म्हणे, तुला तर मारायचं आहे हे नक्की आहे. मग त्याने असं पाहिलं त्या अवताराकडे, त्याला जरा वेगळंच भासलं. तो म्हणे माणसाकडून नको, जनावराकडून नको, असं मला मरणच नको म्हणे. बघ म्हणे तुझ्या म्हणण्याच्या विरोधात घेतले म्हणे अवतार. अशा अवतार भगवंत, असे रूप इथे सर्व ते रूप दाखवले. उगवला खांब कर्दळीचा गाभा, ब्रिजे वाकी नभा देखे पायी. पाहिला सकळ तिने निहाळूनी, कोण या जननी विसरली. तिने चांगलं भगवंताला निहाळून पाहिलं. त्याचं रूप, त्याचं तेज, त्याचे अलंकार, त्याच्या डोक्यावर असलेला तो टोप बरं, त्याला असलेले अलंकार, हे सर्व त्याने पाहिलेले आहेत. भगवंताच्या डोक्यावर जो मुकुटमणी आहे, त्याला ज्या हिरण्यकश्यप यांच्या माळा लावलेल्या आहेत, कानातली कुंडलं वगैरे, हे सर्व तिने निहाळून पाहिलेले. भगवंता निहाळून पाहणं म्हणजे सर्व मनामध्ये ठसून पाहणं असा त्या शब्दाचा अर्थ आहे. निहाळून इथे डॉक्टर साहेबांनी निरखून पाहणे, निरखत गेले त्याप्रमाणे, म्हणून निहाळून पाहिलं. कोण या जननी विसरली. या चांगल्या मुलाचा कोणत्या आईला त्याचा त्याग वाटला. हा कसा एकटा इथे आहे, त्याची आई कशी काय नाही, अशी त्या कालियाची पत्नी विचार करते. लक्षात आलं का? कोण या जननी विसरली. त्याची आई याचा चांगल्या मुलाचा कसा विसर तिला पडलेला आहे. म्हणून पाहिले परतुनी काळा दुष्टाकडे, मग म्हणे कुडे झाले आता. आपला पती याला आता त्या दुष्टाला तो मारून टाकेल म्हणून तिच्या मनामध्ये आता वाईट विचार निर्माण झाले. हा का माझ्या पतीचा घात करण्याकरता आलाय. मग म्हणे कुडे झाले आता. आता हे सर्व वाईट झालेलं आहे असा विचार त्याच्यात आला. पाहिले परतोनी काळा दुष्टाकडे, मग म्हणे कुडे झाले आता. मग आता वाईट झालेला आहे असं ते म्हणावे. आता उठून या खायल्या का बाळा, देखील वेळला मायाची. आता माझा पती उठेल, या मुलाला जिवंतच गिळून टाकेल असं म्हणून ती अंतःकरणामध्ये एकदम मोहित झालेली. आता उठून या खाईला हा बाळा, देईल वेळाळा माय जीव. तिच्या आईला जर कळलं माझ्या मुलाला या काळाने, कालिया सर्पाने गिळून टाकलंय, मारून टाकलंय, तर आई देखील त्याच्या करता जीव देईल असं ती कालियाची पत्नी विचार करू लागलेली आहे. देईल वेळाळा माय जीव. जीव याचा कैसा वाचे म्हणे हरी, मोहिली अंतरी
हरिरूपे. याचा जीव कसा वाचेल असा त्या नारीला म्हणजे त्या काल्याच्या पत्नीला विचार आला. जीव याचा कैसा वाचे म्हणे हरी, मोहिली अंतरी हरिरूपे. भगवंताने अशी मोहिनीच टाकली होती. त्याचं रूप पाहून तर ती मोहित झाली होती. माझा पती निश्चित त्याचा घात करेल वगैरे वगैरे असा भाव तिच्या मनात प्रगट झाला होता. म्हणून अंतःकरणातून तिला मोह निर्माण झालेला. तर हरिरूपाने हरिभगवंताला पाहून ती अतिशय मोहित झाली. त्या गवळणीने देखील मोहित झाल्या होत्या. आपण अनेक वेळा तो विचार सांगतो. मोहिली अंतरी हरिरूपे, रूपे अनंताचे अनंत अपार, न कळे साचार तुका म्हणे. भगवंताची अनंत रूप आहे, अपार, ज्याला अंत लागत नाही असा अनंत रूप धारण करणारा अपार असा तो परमात्मा आहे. म्हणून तो अर्जुनाला ते विश्वरूप पाहावंसं वाटलं आणि पुन्हा त्याला भीती निर्माण झाली. तो दुसरा जरा भाग प्रेमाचा भाव आहे, पण भगवंत अनंत रूपाने राहिले. म्हणून मी प्रमाण म्हणून गेलो. धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. भगवंत सर्व किडा मुंगी वगैरे वगैरे तोच नटलेला आहे, तोच आहे. तुम्ही बघा ना, ती शेंबडी काय असते अशी वरती दोन शिंग आणि असा लावतच जाते. कुठे असेल बरं ती आता कुठे का अजून ती का भगवंताचं काही गोडाऊन नाही. त्या गोडाऊनमध्ये बघून ते सगळं पाणी राखून ठेवतो आणि पावसाळा आला की ते सगळे फेकतो. ते लाल गाय पहा, तो अनंत रूपाने नटला आहे, अनंत रूपाने. असाच कळला पाहिजे. त्याच्याच करता परमार्थाची आपल्याला जीवनभर वाटचाल करायची. रूपे अनंत रूपे वगैरे वगैरे, रूपे अनंताची अनंत अपार, न कळे साचार तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर तो अनंत वेशधारी अनंत रूपाने नटलेला तो काही आपल्याला कळणार नाही, असा हा भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. आता एक पुढचा पण अभंग दिलाय मला, घ्यायचा ना तो. आहे अजून वेळ आहे. म्हणे चेंडू कोणी आणला ठाया, आलो पुरावया कोड त्याचे. माझा चेंडू या ठिकाणी कोणी आणला, त्याची इच्छा त्याचं कोड पुरवण्याकरता मी या ठिकाणी त्याची हौस पुरवणे, त्याचा गर्वहरण करणे वगैरे वगैरे याच्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. माझा चेंडू या एवढ्या पाण्यामध्ये कोणी आणला, आलो पुरवावया कोड. त्याचे मनोरथ, त्याची काय इच्छा आहे हे पूर्ण करण्याकरता मी आलो आहे. त्याचे ऐकून निष्ठुर वचन भयभीत मन झाले तिचे. मग त्याचं असं धैर्यायुक्त असलेलं बोलणं ऐकून निष्ठुर एकदम कठोर असं बोलणं तिने ऐकलं. त्याचे ऐकून निष्ठुर वचन भयभीत मन झाले त्याचे. भगवंत लहान होते, पण त्या लहानपणामध्येच एवढी ती शक्ती होती. म्हणून तिचं मन जे ते भयभीत झाले, भयभीत झाले तिचे मन. कोणाचं? ते कठोर असं धैर्याचं असं बोलणं ऐकून माणसाचं धैर्य असावं बरं का. जीवन जगताना वगैरे वगैरे थोडंसं फार तरी धैर्य पाहिजे. म्हणून त्याचे ऐकून निष्ठुर वचन भयभीत मन झाले तिचे. तिच्या मनाला भीती वाटली. तिची चित्तवृत्ती होती देवावरी, आधी ती माघारी फिरली वेगळी. मग तिचं प्रेम अगोदर देवावर होतं. कोणत्या अशाच आई या चांगल्या मुलाला विसरलेली वगैरे आहे, म्हणून तिची चित्तवृत्ती होती देवावरी. तिचं प्रेम खरं देवावर होतं, चित्तवृत्ती देवावर होती. आधी ते माघारी फिरले वेगळी. मग तिथून ते फिरलं मन, चित्तामध्ये देव ठसला. मग त्या सगळ्या क्रिया होतात. कोणी एक भुलली नारी विकिता घ्या म्हणणारी, देखिला डोळा डोळ्यांनी पाहिला, बैसला मनी मनात ठसला. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. या क्रिया सारख्या झाल्या पाहिजे. देखिला डोळा डोळ्यांनी पाहायचं, डोळे भरून पाहायचं. देखिला डोळा तोच मनात ठसला पाहिजे. हे उद्गार आहेत ते तिचे. मग तिचं प्रेम अगोदर देवाकडे इतकं होतं. वेगी मन गेले भरतारासे सोयी, विघ्न आले काही आम्हावरी. तिची चित्रवृत्ती होती देवावरी, तिचं प्रेम होतं. आधी ती माघारी फिरली. मग तिचं मन पुन्हा देवाकडून बाजूला फिरलेलं आहे. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे धान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. या क्रिया अशा सारख्या सदोदित अंतःकरणात उतरल्या पाहिजे. मग तिचं चित्तवृत्ती पुन्हा देवावरून फिरलेली आहे. वेगी मन गेले भ्रताराचे सोयी,
विघ्न आले काही आम्हावरी. मग भरताराकडे तिचं मन गेलेलं आहे, आमच्यावर काहीतरी विघ्न संकट हे कोसळलेलं आहे असं तिला वाटायला लागलंय. त्या काल्याच्या पत्नीला संचार करूनी कोण्या वाटे आला, ठाईच देखील अवचिता. कसा एवढ्या पाण्यातून खोल अतिशय पातळापर्यंत पाणी होतं ना, मग एवढ्या खोल पाण्यामध्ये कसा हा वेगाने आला असेल. वरी उदकासी वेगे मन गेले भरताराचे सोयी, विघ्न आले काही आम्हावरी. वरी उदकासी नाही अंतपार, अक्षोभ सागर भरला असे. इतकं पाण्याला अंतपार नव्हता की तो देखील अथांग, कोणत्या शब्दाचा अर्थ अक्षोभ म्हणजे अथांग पाण्याने तो डोह भरलेला होता. असा सागर भरलेला तिने पाहिला. आणि पाहिल्यानंतर मग हे कडवं आपलं राहून गेलं होतं बरं का. आता वरी उदकासी नाही अंत पार, अक्षोभ सागर भरला असे. असा पाण्याने भरलेला समुद्र तिला दिसलेला आहे. संचार करून कोण्या वाटे आला, एवढा पाण्यातून कशा आलेला आहे. ठाईचं देखील अवचिता, जणू काय तो इथेच प्रगट झाला, इथेच निर्माण झाला असं वाटायला. कारण की पाण्यामध्ये खाली शिरणं ही साधी गोष्ट नसते. पण ती विचार करते, महाराज लिहित आहेत तर तो कोणत्या वाटेने आलेला आहे. संचार करूनी कोण्या वाटे आला, ठाईचं देखील अवचिता. एकदम तिने अकस्मात भगवंताला तिथे प्रगट झालेलं पाहिलं. असा ती विचार करते, तो काही इथेच निर्माण झाला वगैरे वगैरे असा ती विचार करते. अवचिता नेणू येथे उगवला, दिशा धाकुला गोलमोठे. इथेच तो निर्माण झाला, इथेच त्यानं आता अवतार धारण केला. आहे धाकटा पण बोल मोठं आहे म्हणे, धैर्याने तो बोलतोय म्हणे. दिशे तो धाकुला बोल मोठे, तो मात्र लहान दिसतो पण बोल मोठ्या धैर्याने तो बोलतोय. कारण की भगवंतच होते ते, त्या भगवंताला भय भीती कसली आहे, भय भीतीच नव्हती. म्हणून महाराज देत आहे, दिशे तो धाकुला गोल मोठे. असं मोठ्याने बोलतो, त्याला धाकच नाही आहे. मोठ्याने बोलतो भय नाही मनी, केला उठवणी काळ जागा. मोठ्याने बोलायला लागला, अंतकरणात भयच नव्हतं. आणि त्या काळ सर्पाला घरात मस्त आरामशीर बसला होता, त्याला जागे केलेलं आहे. केला उठवणी काळ जागा. कालच होता ना तो. तो म्हणत होता की मी कृष्णाला आता मारल्याशिवाय राहणार नाही. हा काय बापुडा वगैरे असा गर्व त्याच्या ठिकाणी होता. म्हणून केला उठवणी काळ जागा, जागविले काळ सर्पात वेळी, उठेला कल्लोळी विषाचे. त्या काळ सर्पाला जागे केल्याबरोबर सर्व पाण्यावर जणू काय विषांच्या अशा लाटाच आल्या होत्या. विषाची या विषाचे उठेला कल्लोळी. लक्षात आलं का? त्या लाटावरती जणू काय विषाच्या तरंगत होते. इतकं विष त्या सर्पामध्ये होतं. कारण की विष हे फार खरतर असतं. विंचात ते दिलेलं विष आहे वगैरे वगैरे. काळ सर्पात ते विष आहे, ते तर फेकलेलं आहे. जर खरं विष मग ते असतात मनुष्य मरतोच. म्हणून असा तो सर्व पाण्यावरती त्या विश्वाच्या लाटा दिसत आहेत. यमुनेच्या डोही आला उत कालया कृतांत धुधुक्कारे. मग वरती असं झालं, यमुनेच्या डोहावर तो विषांचा तो फेस जणू काय तरंगायला लागलेला आहे. कालया कृतांत धुधुक्कारे. तो काळ सर्प होता, तो यमासारखा फुटकार फुटकार करत तो सर्पासारखा तो आलेला आहे. कारण ज्या येथे आला नारायण झाले दर्शन दोघांमध्ये. ज्या कारणाकरता देव आले होते तर दोघांचं दर्शन झालं, म्हणजे दृष्टादृष्ट झाली. एकमेकाला त्यांनी डोळे भरून पाहिलं. कारण ज्या येथे आला नारायण झाले दर्शन दोघांमध्ये. दोघांमध्ये झाले बोल परस्परे. दोघांमध्ये बोलणं परस्परांमध्ये झालं. प्रसंग उत्तरीय युद्धांची युद्ध करण्याचं ठरलं. असं प्रसंगानुसार असं दोघांमध्ये आपापसामध्ये बोलणं निर्माण झालंय. प्रसंग उत्तरे युद्धाचं ठरलं. आपण दोघांनी युद्ध करायचं. चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ करीन सकग्रा. मनामध्ये तो चिंता करत होता, अरे आता तू कशाला काय करतो. चित्तावला चित्ती तोंडे बोले मुखे. असं तोंडाने बोलायला लागला. एका तोंड वाचल्यावर तुझा एकदम ग्रास कळेल असा तो कालिया सर्प बनवत होता.
बघा, चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ, तो तोंडाने चिंतन करून बोलू लागला. करीन सकळ ग्रास तुझा, एका घासामध्येच तुला गिळून टाकीन, असा गिळंकृत करीन, असा तो भगवंताला म्हणाला. झाला सावकाश झेप घाली वरी, तो म्हणे हरी मुष्टी झाला. झाला सावकाश झेप घाली हरी, भगवंताने त्याच्यावर झेप घातली आणि आपल्या मुष्टी घाताने त्याच्यावर प्रहार केला. झाला सावकाश झेप घाली वरी, तो म्हणे हरी मुष्टी घाय. एक मुष्टी त्याच्या माथ्यावर त्याच्या डोक्यावर मारलेली आहे. तेने काळ त्याशी दिसे काळ तैसा, तैसा हरावाय जैसा जीवाला. मग तो जणू काय काळच प्रत्यक्ष उभा आहे. काळे त्याशी दिसे काळ जैसा, काळाचा काळ जणू काय भगवंत त्या कालिया नागाला दिसू लागला. तेने काळे त्याशी दिसे काळ जैसा हरावाय जैसा जीवाला. त्याचं हरण करण्याकरता, त्याला मारण्याकरता भगवंत हे आलेले होते. म्हणून भगवंताचं कोणापुढेच काही चालत नाही, अशी ती शक्ती आहे. आठवले काळा हाकारेले गोत, मिळाले बहुत नागकोळे. मग त्याने काय केलं, आपला आता याच्याशी काही बरोबरी करता येत नाही या कृष्णाशी, तो आपल्याला मुष्टीने काय मारतो वगैरे असं त्याने ओळखलं. कोणी? त्या कालियाने. उठवले काळा हाकारिले. नंतर मग त्याने काय केलं, आपल्या नातेगोत्यांना निरोप दिला. लक्षात आलं का? मिळाली बहुत नागकुळे, जेवढी नागकुळं होती त्याच्या हाकेने येणारी ती सर्व मिळालेली आहेत. आणि त्या सर्वांनी भगवंताला जणू काय वेढा घातला आहे. भगवंत सर्पांनी व्यापलेला आहे. जसं चंदनाचा वृक्ष सर्पांनी व्यापलेला असतो, त्याच्या फांदीवर, त्याच्या पानावर, त्याच्या लहान फांदीवर, मोठ्या खोडावर वगैरे जसा सर्प त्या चंदनाच्या वृक्षाला व्यापलेला असतो, तसं या सर्व त्याच्या भाऊबंधांनी, त्या नागकुळांनी भगवंताला वेढून टाकलेले, जर्जर करून टाकलेले असं चरण आहे. आठवले काळा हाकारिले गोत, मिळाली बहुत नागकुळे, कल्हारी संघांनी वेष्टेला हरी, अवघा विखारी व्यापेला. सर्व त्याचे जे अनेक विषारी सर्प होते त्या सर्व सर्पांनी भगवंताला वेष्टिलेला आहे, म्हणजे वेढा घातलेला आहे. अवघा विखारी व्यापेला, सर्व विषाने भगवंताला जणू काय त्याने व्यापून टाकले. ते इतरच सर्पांनी देखील, बरं का, पूर्वी हा एकटाच अशी उडी मारायचा कालिया, पण आता सर्व शरीराला, भगवंताच्या शरीराला त्याच्या नागकुळांनी वगैरे सर्वांनी वेढलेलं आहे. कारण की त्या सर्वांना त्याने बोललं होतं ना, कल्हारी संघांनी, त्या सर्व त्याच्या मित्रांनी वगैरे विषारी सर्पांनी भगवंताला वेढलेलं होतं. आणि वेष्टेला हरी, मग भगवंताला वेढल्यामुळे अवघा विखारी व्यापेला, विषाने भगवंत पूर्ण घडून गेले, भरले. यास तुका म्हणे नाही भक्ताविन, गरुडाचे चिंतन केले म्हणे. त्याची भाऊबंदकी जर आली होती, मग भगवंताने सुद्धा जो सर्पांना ज्याची भीती आहे अशा गरुडाचा चिंतन भगवंताने केलेलं आहे. कारण की सर्प फक्त गरुडालाच भितात, दुसरे कोणाला भीत नाही. यास तुका म्हणे नाही भक्ताविना. आणि चरण मोठं गोड आहे. भगवंताशिवाय भक्ताला कोणीच नसतं आणि भक्ताला भगवंताशिवाय कोणीच नसतं. असं एकमेकाचं घेणं देणं आहे. आपल्यावर संकट पडलं की भगवंत भक्ताला आठवतो, आणि भक्तावर संकट पडलं की भक्त देवाला बोलवतो. हे दोघांची इतकी जिवलग मैत्री आहे, इतके जिवलग हे दोघंही. पण अंतःकरणातला दृढ प्रेम करणारा भक्त, बरं का, असा वरचा वरचा नाही, असा अंतःकरणातला. यास तुका म्हणे नाही भक्ताविना. भगवंताला भक्ताशिवाय कोणी नसतं. म्हणून गरुडाचे चिंतन केले म्हणे. म्हणून गरुडाचं त्या स्वतःच्या या तडाख्यातून सोडण्याकरता, या काळनागापासून सोडण्याकरता गरुडाला भगवंताने बोलवलेलं आहे. आणि मग पुढे असा गोड प्रसंग आहे. असो, आपली वेळही संपलेली आहे आणि आपल्या अभंगसुद्धा संपलेले आहेत. तर झालेली सेवा मी सर्वांच्या चरणी समर्पित करतो. मी मागे अनेक वेळा बोललो आहे, तुमच्या आयुष्याचा काळाचे चिंतन डॉक्टर साहेब करतात, यांचा वेळ जाऊ नये
साधकांचा कुठे गप्पा मारत, आता फोनचं तर सर्व लटमर मुळे लागलेला आहे, तर त्याच्यामुळे असा वेळ क्षणभर वाया जाऊन देऊ नये. म्हणजे सत्र डॉक्टर साहेब दरवर्षी सुरू करतात. गाथ्याच्या निमित्ताने म्हणा, ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं अनेक ग्रंथ इथं सर्वांचं वाचन झालेलं आहे. आणि खरंच आहे, वेळा गेली घटाका गेली, तास वाजे धन धन. एक एक क्षण आपला वायाला जातोय. उद्या करू उद्या करू, पण डॉक्टर साहेब सर्वांच्या मनोरथातलं ओळखतात. आणि 8 तासाचा कार्यक्रम आता तर यावर्षी 10 तारखेपर्यंत आपला हा कार्यक्रम आहे. आणि सर्वजण तुम्ही वेळात वेळ काढून भाव घेतात. याच्यामध्ये हिरारीने प्रयत्न करतात. कोणी सेवेच्या माध्यमातून, कोणी ऐकण्याच्या माध्यमातून, कोणी नाम घेण्याच्या माध्यमातून, हे सर्वजण तुम्ही करतात. म्हणून माणसाने करत राहावं. आम्ही अनेक वेळा सांगतो, मन शांत झाल्यानंतर आम्ही करू हे बोलणं खोटं आहे, हे बोलता काय. अरे चांगल्याचं मन शांत होत नाही, करत राहावं. मनाला भटकू द्यावं, त्याला सांगू ये माझ्याबरोबर असं म्हणावं त्या मनाला. माझं सर्व झाल्यानंतर मी करीन हे शब्द पॉलिटिकलपणाचे. करत राहा, परमार्थ माणसाने करत राहावं. जर त्याच्यामध्ये जर काही कमीपणा आला तर आपलं पुण्य कमी आहे असं समजावं. म्हणून भगवंताने गरुडाचं चिंतन केलं आहे. तो गरुड आलेला आहे. असो, मी उपदेशक या नात्याने तुमच्याशी बोलत नाही आहे. तुमचा एक बंधू म्हणून, तुमचा मोठा बंधू, लहान बंधू म्हणून तुम्हाला सूचना देतो आहे. तुम्हाला लाऊडस्पीकरच्या द्वारे सांगतो आहे की हे करणं अत्यंत गरजेचं आहे. रावणाने काय केलं नाही, त्याला ते फळ भोगावं लागलं. कंसाने सुद्धा ऐकलं नाही वडिलांचं, आईबापांचं वगैरे वगैरे, शेवटी त्याला मरावं लागलं आहे. शेवटी भगवंताच्या पुढे कोणाची सत्ता चालत नाही. हा विषय नेमका हृदयात कोरून ठेवावा, कोरूनच ठेवावा. तूच माझा करता हरता धारता आहे. जसं त्या गोपाळांचं संताचं प्रेम निश्चय असतो, तसं आपणही करत राहावा. हा माझा पुन्हा पुन्हा तुम्हाला मित्रत्व या नात्याने सांगण्याचा भाव आहे. असो, मला एक सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी दिलेली आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागतो. करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, वाकडे का नीट तुम्ही जाणे, कोणा कारणे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालून गोपाळा भार असे, कोणा कारणे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज. बस. चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने आपल्या जो गाथा अष्टादशा आहे त्याचं उपसंहाराकडं आपण जात आहोत. यावर्षी सर्व व्याख्यानं सलग असल्यामुळं आणि वेळ कमी असल्यामुळं नेहमीचे उपक्रम आपण जवळजवळ टाळले. त्याच्यापैकी आता राहिलेले हे जे 4-6 दिवस आहेत याच्यात शक्य तेवढे आपण करू. तर त्याच्यामध्ये आज या ठिकाणी अद्वैत पराड नावाचा मुलगा, की जो जवळजवळ आपण बालपणापासून पाहत आहोत. आता तू कितीला आहे? इकडे इकडे ना, बस इथे. अरे वा. हा जवळजवळ पहिलीपासून आपण पाहतो. त्याचे आजोबा आपले पितृतुल्य असणारे पराड सर दादा, ते त्याच्याकडून तयारी करून घेतात. त्याची आई आदर्श शिक्षक आहे, वडील एक उद्योजक आहेत. आणि त्याला हा एकुलता एक मुलगा सुसंस्कारित असावा म्हणून दादांनी शर्थीचे प्रयत्न करून
हा थोडा खोडकर आहे, त्यामुळं पाठांतर करायचं टाळतो आणि या अभ्यासामध्ये त्याला जास्त रस असल्यामुळं ह्या अभ्यासामध्ये घेत नाही. तरी दादा आपलं जीवाचं रान करून त्याचा जो योग झालेला आहे त्याचा क्षेम करण्याचा प्रयत्न करतात. तो कोणाचंच ऐकत नाही. परंतु तरीसुद्धा आता त्याचं जवळजवळ गीतेतले 3 अध्याय, नंतर संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाच्या वव्या, ज्ञानेश्वरीचा 15वा 12वा आणि 9वा अध्याय, असं अनेक त्याचं पाठांतर होतं. परंतु इंग्लिश मिडियमला असल्यामुळं तो काही आता जास्त करत नाही. पण त्याचा आता सांगितल्याप्रमाणे प्राप्तस्य संरक्षणम, त्याला क्षेम असं म्हणतात. तो क्षेम म्हणून त्याला खरं म्हणजे इथं बोलावण्याचं कारण आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणारे जगद्गुरू तुकोबारायांचे त्याला आशीर्वाद मिळावे आणि त्याला ही प्रेरणा होत राहावी. आजच सकाळी ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं गुरुवर्य भावार्थ महाराज देखणे, की ते इतके उच्च शिक्षित आहेत की शिकागो विद्यापीठाने देखील त्यांना मॅथमॅटिकबरोबर फिलॉसॉफर मानलं. आणि आमचा हा पराड अद्वैत जो आहे त्याचं नावही हा एक वेदांती व्हावा आणि त्याच्याबरोबर काही शास्त्रज्ञ किंवा कुठल्याही क्षेत्रातला व्हावा म्हणून या उद्देशाने दादांचं हे सगळे प्रयत्न आहेत. परंतु त्याच्या आई आणि वडील हे आधुनिक विचाराने जास्त भारावलेले असल्यामुळं ते म्हणावी की त्याला प्रेरणा पण देत नाहीत. हे दादांचं प्रयत्न हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे आहेत. परंतु आता याला एकच विलाज आहेत की माऊलीकडं प्रार्थना करणं. म्हणून आपण माऊलीकडं प्रार्थना करायची आणि त्याचं थोडंसं कौतुक करायचं, एवढा त्याचा अर्थ. आता सध्या तुझं काय पाठ आहे सांग. हां, ते माईकमधून बोल ना. तुझं नाव काय आहे सांग पहिल्यांदा. माझं नाव अद्वैत पराड. तू कितवीला आहे? 8वी. कोणत्या मीडियमला शिकतो? इंग्लिश मीडियम. आता तुझं सध्या काय पाठ आहे? 12वा अध्याय आणि नमन. 12वा अध्याय आणि नमन. नमन. तर तू 18व्या अध्यायाचं नमन म्हण आता. हां, 18व्या अध्यायाचं नमन. जय जय देव निर्मळ निजजन खेळ मंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन. सावकाश म्हण. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ निगमागम द्रुमफळ फलप्रभ. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कळित काळ कौतूहल कलातीत. 15व्या अध्यायाचं मंगलाचरण म्हण. आता हृदय हे आपुले चौफळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरवून या पुष्पांजुळी अर्घ्यू देव. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लाविलेसे बोट चंदनाते. काय चंदनाते काय सेनी चर्चावे केव अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे. पहिल्या अध्यायाचं मंगलाचरण म्हण. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा. आता अभिनव वागविलास. आता अभिनव वागविलासिनी जे जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया. 12व्या अध्यायाचं. जय जय ओ शुद्ध उदार प्रसिद्ध अनवरता आनंद वर्षतीये. विषय व्याळे मिठी दधलिया नुठी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवनाते तापो पोळी कैसे नियोशोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. हां, 12व्या अध्यायाचं येतु धर्मे अमृतम यदम. ईत धर्म अमृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते व मे प्रिया. ओव्या म्हणे ओव्या म्हणते हे गोष्टी रम्य. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिगम्य ऐकोनी जे. तैसीची श्रद्धा चेनी आदरे जयाची ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्र जैसी पेरणी झाली परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी. अद्वेष्टा सर्वभूतानां. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार सम दुःख सुख क्षमी. संतुष्ट सतत. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर मय्यर नमे समे प्रियः. यो मद्भक्त समे प्रियः. जयाच्या 28 पांडवा. अनपेक्षा शुचिर्दक्ष. जयाची 28 पांडवा अपेक्षे नाही रेगावा सुखासी चढावा जयाचे असणे. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परिवेचने लागे शरीर तिये गावी. परी हिमवंतू दोष खाये जीविताची हानी होय तैसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप तापही जाये ती एक ओडीसी आहे कांटाळे मग. तरी सिंधूचे नि माझे. तरी सिंधूचे नि माझे जळचरा भयन उपजे आणि जळचरी नुबगीजे समुद्र जैसा.
तेवी उन्मत्ते जगे जयासी खंतीने लगे आणि जयाचेने अंगेन शिले लोकू किंबहुना पांडव हा अग्निप्रवेश नित्य नवा हा किंवा पांडवा शरीर जैसे शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. बरं, आता तुझं पाठांतर तू एवढं केलं, आता तुझं काय तुझं ध्येय काय आहे? तुला काय करायचं पुढे जाऊन? तुझं खरं सांग. क्रिकेटर. काय वाटतं तुला? तुझं जीवन कसं असावं? तसं काय वाटत ना आता. मग आता काय वाटतं तुला? आता काय वाटतं तुला? शिकावं फक्त, चांगला अभ्यास करावा एवढंच वाटतं ना? क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळ, क्रिकेटर. हां, क्रिकेटर वाटतं त्याला. असो, या ठिकाणी जो अद्वैत आहे तर त्याला या ठिकाणी परमवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नाना या ठिकाणी आहेत. त्यांच्या पावन करकमलाच्या द्वारा आणि त्यांचा त्याच्यावर काही शक्तिपात व्हावा म्हणून म्हणून त्याचा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा शाल श्रीफळ देऊन थोडा सत्कार करण्यात येत आहे. पुढच्या वेळेला तो आणखी काही विशेष तयारी करेल. उभार दादा या ना, या ना, तुम्ही या ना. आईन ते आले का? हा, या आईन ते पप्पा ना, या निळभावाने या थोडं 2 मिनिटं. आई आली. हा हा देवगड संस्थान हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय भास्कर बाबा यांच्या द्वारा संस्थेच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस देत आहेत. नाना देतात. हां, तसंच त्याला आमचे पितृव्य नाना यांनीही त्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आई नाही करेल. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. जाधव सर. हां, काय आता का नाही ते पूर्ण आठवत नाही. असं करा म्हणतो. रामकृष्ण हरी. संसाराचा बोज वाहता तुकडोजी महाराजांची पद आहेत. आम्ही श्रद्धा सागरला नवीन संस्था काढली तेव्हा संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज काही विश्वस्त आम्ही नागपूरकडे रामटेकला निघालो होतो. तिथे संस्था काढायची ठरलेली आहे. 4 एकर भरकाईची जमीन संस्थेला दिले एका माणसाने आणि तिथे ती संस्था तिचं उद्घाटन करण्याकरता आम्ही गेलो होतो. मग मी सहज गाडीवाला विचारलं, का रे म्हटलं या रस्त्याने मोजरी लागते का? म्हटलं हो म्हणे, आपण मोजरीवर जाणार म्हणे. मग आम्ही त्यातल्या कार्यकर्त्यांना फोन केला.
मग त्यांनी आमचा सर्व विद्यार्थी म्हणजे संदीपन महाराज इतरत्र जे सर्व शिक्षक होतो त्यांचा आमचा सत्कार केला. आणि एक फोटो त्याने असा दाखवला, मामा आणि तुकडोजी महाराज एकत्र बसलेले आहेत असाही त्याने एक फोटो आम्हाला दाखवला. मामांचं देखील, कारण की मामांच्या आपल्या संस्थेमध्ये तुकडोजी महाराजांनी एका विद्यार्थ्याला ठेवलं होतं की तू या संस्थेत शिक. तर तोही विद्यार्थी आमच्या 1 वर्ष अगोदर होता. आणि तुकडोजी महाराजांचं काव्य फार मर्माला झोपणार आहे. आताच्या तरुण पिढीला खूप सुंदर असं ते काव्य आहे. मग आम्ही लहानपणी ते म्हणत असो तर डॉक्टर साहेबांनी ते आता मला म्हणण्याची 1-2च मिनटात म्हणतो. संसाराचा बोज वाहता लागलाशी मरणाला, नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला. धनदारा सुत नाती पोती व्याप करोनी बसला, प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुनी हसला. मान नाही अन कीर्ती न काही, मान नाही अन कीर्ती न काही, उगाच फिरला हेला. हे शब्द समजले का नाही? तो यश त्याला साईटच देत नाही. असा जर रस्त्याने पुढे चालला ना, आपण कीर्तनात सांगतो, तो यश त्याला भोगा वाचतो. तो बाजूला होतो. तो त्या यशच्या ड्रायव्हरकडे असा पाहतो. तो म्हणतो तुला गरज असेल तर खाली उतर. मान नाही अन कीर्ती न काही, उगाच फिरला हेला, नेसी साथी कुणाला. ए शुद्धीवर आता तरी तू भजरे भज गोपाला, संसाराचा बंध तोडून बघ देवाची लीला. संसाराचा बंध तोडून बघ देवाची लीला. तुकड्यात असं म्हणे नाही तर जा फिर 84ला. जर भगवंताचा धावा केला नाही, भगवंताला आठवलं नाही, हे कर हे कर, लक्षात आला. जा फिर 84ला, नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला. असे पुष्कळ अभंग आमचे आहेत. आता पण वेळेच्या अभावी आपल्याला जरी आज एकादशी असते तरी फराळ करायचा आहे, थोडासा करा असे ना, पण तेही काम असल्यामुळे मी पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे सर्व बोलणं समाप्त करतो. मंदिरात त्यांचा काही पुढचा कार्यक्रम आहे म्हणून आता सगळ्यांना फराळाचं लगेच, काही लोक लेट येतात, एकाच वेळेला ते फराळाचं ठेवणारे, नंतर गेलं तर त्यांचं दुसरी काही योजना आहे. तर आता लगेचच्या लगेच सर्वांनी पलीकडच्या दरवाजाने